नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी आणि सकाळचा नाश्ता अगदी पोट भरून होईल यासाठीच घेऊन आलो आहोत ऑमलेट पाव। मैत्रिणींनो, जर तुम्हाला नाश्ता बनवायचा जर कंटाळा आला असेल ना, तर अशा प्रकारे ऑमलेट पाव बनवून बघा। सकाळचा नाश्ता अगदी पोट भरून होईल याची गॅरंटी आहे। तर त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मी अंडी घेतलेली आहेत आणि यांना मी एका बाउलमध्ये फोडून घेत आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, मी साधारणतः 5 ते 6 अंडी या ठिकाणी यूज करेल। बघा, मी 6 अंड्यांचा या ठिकाणी वापर करत आहे। आता ह्या अंड्यांना आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच यामधला जो यॉल्क असतो, येल्लो कलरचा जो त्यामध्ये पार्ट असतो तो आणि व्हाईट कलरचा पार्ट यांना आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये साधारणतः 1 चमचा आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहोत, 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो घालणार आहोत आणि 1 वाटी या ठिकाणी मी कोथिंबीर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि ह्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, कांदा आणि टोमॅटो तसेच कोथिंबीर जास्त घातल्यामुळे आपले ऑमलेट आहे त्यांची टेस्ट आणखीनच एनहान्स होते आणि आपले ऑमलेट एकदम टेस्टी लागतात। आता या ठिकाणी बघा, आपण यांना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ आपल्या ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं पाहिजे। आता मी एकदा चमच्याने सुद्धा यांना व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी साधारणतः 1 चमचा लाल तिखट घातलेली आहे। तुम्हाला जर आणखीन तिखट करायचं असेल तर तुम्ही आणखीन या ठिकाणी लाल तिखट वाढवू शकतात, पण या ठिकाणी आपण ठेचासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे मी लाल तिखट 1च चमचा घातलेला आहे। आता या ठिकाणी बघा, आपण ऑमलेट पटकन बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, किती पटकन आणि इझिली आपले ऑमलेट तयार होत आहेत। मी आता या ठिकाणी तुम्हाला 2 ऑमलेट बनवून दाखवते आणि ऑमलेट बनवून झाल्यानंतर आपण पावलामधून कट करणार आहोत। त्याच्या एक साईडून आपण शेजवान चटणी लावणार आहोत। मैत्रिणींनो, मी तुम्हाला रेकमेंड करेल, जर तुम्हाला शेजवान चटणी घ्यायची असेल तर तुम्ही नॉरची यूज करू शकता, एकदम टेस्टी शेजवान चटणी आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण टोमॅटो केचप लावणार आहोत पावच्या दुसऱ्या साईडला आणि यामध्ये आपण आपलं ऑमलेट ठेवणार आहोत। या ठिकाणी मी ऑमलेट छोटे साईजचे बनवले आहेत, जेणेकरून ते पावमध्ये व्यवस्थित फिट येतील। आणि बस, आता मस्त आपण आपल्या ऑमलेट पावचा आस्वाद घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।